नमस्कार, मी अजय उबे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सध्या सगळीकडे IPLची धामधूम सुरू आहे. या स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात झाली असून 26 मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेनंतर 4 जून 2024 या रोजी T20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी IPL मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमधून टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंसाठी यंदाचे IPL खूप महत्त्वाचे असणार आहे. सध्या टीम इंडियामध्ये चुरस आहे ती विकेट किपरसाठी. या जागेसाठी टीम इंडियामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 5 खेळाडूंनी आपला दावा ठोकला आहे. तर हे 5 खेळाडू नेमके कोण आहेत त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. टीम इंडियामध्ये विकेट किपिंगसाठी 1-2 नाही तर तब्बल 5 खेळाडूंनी आपला दावा ठोकला आहे. 15 खेळाडूंच्या संघात 2 विकेट किपर निवडताना BCCI निवड समितीचा चांगलाच कस लागणार आहे. या जागेसाठी रिषभ पंत, KL राहुल, संजू सॅमसन, ईशान किशन आणि दिनेश कार्तिक यांनी आपला दावा ठोकला आहे. आता या खेळाडूंची यंदाच्या IPL मधील कामगिरी पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि विकेट किपर अशी दुहेरी भूमिका संजू सॅमसन बजावत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात संजूने 264 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 82 आहे. दिनेश कार्तिक 38 वर्षांच्या दिनेश कार्तिकने यंदाच्या IPL मध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात RCB कडून खेळताना दिनेशने अवघ्या 35 चेंडूत 83 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. कार्तिकने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात 226 धावा केल्यात. बेस्ट फिनिशर म्हणून कार्तिककडे पाहिले जात आहे. रिषभ पंत 30 डिसेंबर 2022ला एका कार अपघातात रिषभ पंतच्या पायाला जबर मार लागला. त्यानंतर तब्बल 14 महिन्यांच्या उपचारानंतर पंत मैदानावर परतला. आपल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना पंतने दमदार कमबॅक केले. 6 सामन्यात पंतने 194 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. KL राहुल लखनौ सुपर जायंट संघाचा कर्णधार आणि विकेट किपर. KL राहुल देखील सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. राहुलने यंदाच्या IPL मध्ये 6 सामन्यात 204 धावा केल्यात. यामध्ये एका अर्धशतकाचा देखील समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट 138.77 आहे. ईशान किशन मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या ईशानने यंदाच्या IPL मध्ये अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली नाही. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ईशानने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात केवळ 184 धावा केल्यात. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये या 5 जणांपैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.